जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 या वर्षामध्ये जे विद्यार्थी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे, मुलं आणि मुली अशांसाठी जी शासकीय म्हणजे गव्हर्नमेंटची जी SPI ची जाहिरात होती ती जाहिरात आलेली आहे आणि निश्चितच या जाहिरातीचा जो फायदा आहे हे शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 म्हणजेच जे फेब आणि मार्च मध्ये जे विद्यार्थी सध्या एक्झाम देणार आहेत 2026 ला त्यांच्यासाठी ही जाहिरात असणार आहे। मुख्यतः करून बरेच दिवसापासून आपण एकमेकांच्या संपर्कात नाही, म्हणून जी लेटेस्ट जाहिरात आहे ही जाहिरात मी आपल्यापर्यंत SSC डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर च्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्राध्यापक अंकुश शेटे संचालक मी आपल्यापर्यंत ही जाहिरात पोहोचत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या YouTube चॅनलला नवीन असाल आणि अशीच नवीन तुम्हाला या ठिकाणी अपडेट हवी असेल SPI संदर्भात किंवा डिफेन्स रिलेटेड सैनिकी स्कूलच्या संदर्भामध्ये RIMC, RIMS, DRDO अशा अनेक ज्या डिफेन्स रिलेटेड एक्झाम्स आहेत, अशासाठी जर तुम्हाला लेटेस्ट माहिती हवी असेल तर याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चॅनलला। आणि बघा मित्रांनो, सैनिकी सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था जी 1977 पासून महाराष्ट्रामध्ये फक्त एकमेव आहे, केवळ फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातून एकमेव ही मुलांसाठी चालू झालेली संस्था होती। आता या संस्थेला चालू होऊन 49 वर्ष पूर्ण झाले, हे 50वे वर्ष आहे, म्हणून ही जी बॅच असणार आहे SPI ची ही 50वी बॅच असणार आहे। या बॅचसाठी प्रवेश अर्ज चालू झालेले आहेत। आता प्रवेश अर्जासंदर्भात आपण बरीचशी चर्चा करणार आहेत आणि मुलींसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे की या वर्षी म्हणजे 2025 आणि 26 साठी ही चौथी ही बॅच असणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे ही SPI संदर्भातली जाहिरात। तर याच्यामध्ये बेसिकली बरेच पालकांचं या ठिकाणी असं म्हणणं असतं की सर विद्यार्थ्याचा जन्मतारीख काय असेल, तर ज्या पालकांना अजून या ठिकाणी संभ्रम असेल अशा पालकांसाठी मी सांगतो की 1 जानेवारी 2009 ते 2 जानेवारी 2012 बघा, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात अतिशय महत्वाची आहे। परत एकदा सांगतो, 2 जानेवारी 2009 ते 2 जानेवारी 2012 च्या दरम्यान विद्यार्थ्याचा किंवा विद्यार्थिनीचा जन्म असावा, ही एक मूळ या ठिकाणी पात्रता आहे। आणि बाकीचे जे आहे, समजा उंची किती असावी, वजन किती असावं, आणि मुलांसाठी चेस्ट म्हणजे छाती किती असावी, ही संपूर्ण पात्रता एका जाहिरातीच्या संदर्भामध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। तर बेसिकली फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा, असे बरेच प्रश्न हे पालकांचे असतात। मग या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला बरेच काही अपडेट्स या YouTube चॅनल मधून घ्यावं लागणार आहे। त्याकरिता जे स्क्रीनवर नंबर दिले आहेत त्या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे। आणि हो, आपली शाखाच्या नावाने कोणी जर इतर ठिकाणी चौकशी करत असेल तर निश्चितच एक वेळेस तुम्ही कन्फर्म करायचं की प्राध्यापक शेळके सर SSC डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर, जे स्क्रीनवर नंबर दिले त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे की 84 21 66 12 56 किंवा 70 28 02 72 7 यावरती संपर्क साधायचा आहे। आणि हो, दुसरी गोष्ट अशी आहे की काही विद्यार्थ्यांची जन्मतारीख बसते परंतु ते 11वीत आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म भरता येणार नाही। मुळात काय आहे की जे विद्यार्थी इयत्ता 10वी मध्ये या वर्षी आहे, या वर्षी फेब आणि मार्च मध्ये जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठीच आहे, जे की ज्यांचा जन्म हे 1 जानेवारी 2009 ते 2 जानेवारी 2012 च्या दरम्यान आहे। कारण का, काही विद्यार्थी हे लवकर शाळेत टाकले असतात, काही उशिरा टाकले असतात, परंतु याचा परिणाम पुढे जे NDA ला फॉर्म भरतात त्याच्यावर होऊ नये म्हणून शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसार ही जाहिरात असते। दरवर्षी ही जाहिरात दिवाळीनंतर येत असते, म्हणून ही जाहिरात आता आलेली आहे। आणि या जाहिरातीमध्ये एकूण किती विद्यार्थी निवडले जातात, सर याची तयारी कशी करायची असते, याचे क्वेश्चन पेपर कशा स्वरूपाचा असतो, याला निगेटिव्ह मार्किंग आहे का किंवा नाही, या बरेच ज्या काही प्रश्न आहेत पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे जे संभ्रम आहेत ते आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरायचे आहेत त्यांनी जे नंबर दिले आहेत त्या नंबरवरती गाईडलाईन म्हणून या ठिकाणी तुम्हाला पूर्ण गाईडलाईन करण्यात येईल। आणि हो, ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे की ऑनलाईन लेक्चर घ्यायचे त्यांना, त्यासाठी सुद्धा तुम्ही कॉल करू शकता।
किंवा नोट्स हव्या आहेत त्या संदर्भातही कॉल करू शकता. आणि हो, 10वी नंतर एक्झाम झाल्यानंतर सुद्धा आपण एक क्रॅश कोर्स ठेवलेला आहे शॉर्ट टर्मचा, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी ऍप्लिकेबल आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरेल असेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि कॉल करून येऊ शकतात. अधिक माहितीसाठी जे स्क्रीनवर नंबर दिले त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे. जय हिंद.